ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं एकं नित्यं विमालमचलं सर्वादिसाक्षभूतं भवातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तं नमामि। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। सह्याद्रिशिखरे रम्यं अत्रि अनसूयानन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं। श्री गुरुदेव दत्त सद्गुरु महाराज की जय। मात्र ऋषि अनुसया आनंद चिंतनम श्री गुरुदेव सद्गुरु समर्थानंद महाराज मंत श्री गोपाल महाराज छत्रपति शिवाजी महाराज सनातन धर्म की जय। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज नम नमाजे दिगंबरा नम नमाजे दिगंबरा नम नमाजे दिगंबरा नम नमाजे दिगंबरा
गुरुमूर्ती अत्रियाण सुयेची भक्ती अत्रियाण सुयेची भक्ती अवतरलासे श्री गुरुमूर्ती अवतरलासे श्री गुरुमूर्ती अत्रियाण सुयेची भक्ती अत्रियाण सुयेची भक्ती देवाल्य ऋषी कारणा देवाल्य ऋषी कारणा देवाल्य ऋषी कारणा देवाल्य ऋषी कारणा केले सयान सियेना अत्रियाण शरणागत बाळबापूजी शरणागत अत्रियाण अत्रियाण बाळबापूजी शरणागत अत्रियाण सुयेची भक्ती अत्रियाण सुयेची भक्ती दत्तराज योगी जय जय महाराज योगी जय जय दत्तराज योगी जय जय महाराज योगी जय जय दत्तराज योगी जय जय महाराज योगी जय जय दत्तराज योगी जय महाराज योगी जय 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 जय दत्तराज 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 योगी जय जय महाराज योगी जय जय सद्गुरु ऋषी अनुसया संत संतान छत्रपती शिवाजी महाराज धर्म की जय महाराज की जय अनंत ब्रह्मांडाचे मालक आनंद परमात्मा शुद्ध लक्षण शिखराचे रहिवाशी दत्त महाराज अज्ञान जीवाला सुज्ञान करून जीवाला मोक्षापर्यंत नेऊन पोहोचवणारे सद्गुरु महाराज यांच्या कृपा प्रसादाने पवित्र अशा दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला श्री दत्तबर्डी संस्थान येथे दत्त महाराजांच्या 41 किलो चांदीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने
चालू असलेले भव्य दिव्य स्वरूपातील नामयज्ञ सोहळा आणि त्यात दुपारचं सत्र श्री दत्त महाकथा। आज थोडस सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, आपली कथा संपायची वेळ आहे। काही थोडस तांत्रिक अडचणीमुळे वेळ झालं। आपण कालच्या कथेमध्ये दैवल्य ऋषीची कथा ऐकलोत, दैवल्य ऋषीचा उद्धार ऐकलोत, राजा यदूची कथा ऐकलोत आणि आजच्या कथेला विशेष उपस्थिती आपल्या हदगाव नगरीतील उकळाई संस्थानाचे मठाधिपती महंत श्री योगी बापू या ठिकाणी बापूंची उपस्थिती लाभलेली आहे। आणि तसेच आमचे गुरुवर्य प्रज्ञाचक्षु बालयोगी श्री संत भगवान गिरीजी बापू, बापूंची पण या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे। महाराजांनी सांगितले एका ठिकाणी, साधू मिळे भाग्यानुसार, अभाग्याशी कैसे मिळे दातार। साधूचं दर्शन होणं अत्यंत दुर्मिळ आहे असं सांगितले। त्याही पुढे जाऊन सांगायचं असेल तर नाथरायांनी एका ठिकाणी स्पष्ट सांगितले, वाघिणीचं दूध आणणं सोपं आहे, चंद्राचं अमृत आणणं सोपं आहे, समुद्र ओलांडून जाणं सोपं आहे, पण साधूची भेट होणं सोपं नाही। ओवी सांगतात महाराज, व्याघ्र सिंहाची दूध जोडी, चंद्रामृत हाता चढी। चंद्राचं अमृतही हाती लागतंय म्हणे। चंद्राचं अमृत कधी 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 चंद्रातून अमृत कधी खाली येत असतंय? पौर्णिमेच्या दिवशी, दर पौर्णिमेला गुरुजी, कोजागिरीच नाही, दर पौर्णिमा, पौर्णिमेच्या मध्यरात्री चंद्राचं अमृत समुद्राच्या मध्यभागी गळत असते, ते जमिनीवर पडत नाही। आणि त्याचं सेवन करण्यासाठी चकोर नावाची पक्षी या भूतलावर कुठेही जरी असली तर ते त्या पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री समुद्र गाठवते म्हणे। म्हणूनच आमच्या बापूजी महाराजांनी एका ठिकाणी सांगितले, नामस्मरण कसं केलं पाहिजे? चकोर चंद्रासी चातक मेघाशी, तैसे अहर्निशी आनंद स्मरा। चकोराचं, चंद्राचं आणि चातकाचं आणि मेघाचं या ठिकाणी प्रमाण दिलेले महाराजांनी। चकोराचं प्रमाण का बरं दिले? एकदा पौर्णिमेचा अमृत सेवन केलं तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत सारखं ते चकोर नावाची पक्षी अमृताची वाट पाहते, सारखं ते अमृताची वाट पाहते, दुसरं काही सुद्धा जमत नाही त्याला। पुढच्या महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत त्याला बाकीचं काही सुद्धा खायला जमत नाही। आपण घरी नाही जेवलो तर हॉटेलमध्ये खातो, हॉटेलमध्ये नाही जमलं तर आणखीन दुसरं कुठं खातो, त्याला कुठंच काही जमत नाही। एक महिनाभर पुढच्या महिन्याच्या पौर्णिमेची सारखं ते वाट पाहते। चातक नावाचे पक्षी आहे। भूमीचे जलसेविना किमपही मेघा ते वर्षोनिया, मेघा ते वाचोनिया। जसं की मेघाचं पाण्याशिवाय
ते आपण सुवर्णाच्या भांड्यात जरी पाणी ठेवलो तर ते चातक नावाची पक्षी पाणी पित नाही म्हणे. वरून मेघातून पडणारं जे पाणी आहे त्याच पाण्याचं सेवन करते आणि पुढच्या वर्षी सारखं त्या मेघातून पडणारं पाण्याची सारखं वाट पाहते. चातक नावाची पक्षी आहे. तसं आम्ही सुद्धा आहर्निशी नाम, ते जसं सारखं ते चातक मेघाची वाट पाहते तसं आम्ही सुद्धा त्या देवाची वाट पाहत सारखं अहर्निशी नामाचं चिंतन असलं पाहिजे. अहर्निशी नाम अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. देव त्याच भक्ताचं योगक्षेम पाहतय म्हणे. कोण्या भक्ताचा? अहर्निशी नामाचं चिंतन करणाऱ्याचा, अनन्य सारखं नामाचं चिंतन करणाऱ्याचा. त्याच्या जवळच देव असतंय म्हणे. आनंद गीतेमध्ये एक सुंदर ओवी आलेली आहे. जो अष्टो प्रहर करी नाम स्मरण तयाच्या जवळ मी असे जान किंचित नशे अनुमान सत्य सत्य दलादना. आठही प्रहरामध्ये नामाचं चिंतन करणाऱ्याच्या मी जवळच आहे. आणखी नाही पुढे जाऊन एका ठिकाणी आनंद पाठामध्ये सुंदर असं प्रमाण आलेले. आनंदेव दत्त स्मरास दोदित, आनंदेव दत्त स्मरास दोदित, आनंदेव दत्त स्मरास दोदित, आनंदेव दत्त स्मरास दोदित. तयाच्या भगवंत जवळ उभा, तयाच्या भगवंत जवळ उभा, मग काय उडे सुखाचा संसार, मग काय उडे सुखाचा संसार. तयाच्या भगवंत जवळ उभा, तयाच्या भगवंत जवळ उभा, मग काय उडे सुखाचा संसार, मग काय उडे सुखाचा संसार. सदोदित तयाच्या भगवंत जवळी उभा, मग काय उणे सुखाचा संसार. भुक्ती मुक्ती द्वारी वळंगती. आठही प्रहरामध्ये नामाचं चिंतन करणाऱ्याचं जवळच देव असतंय म्हणे. म्हणून चकोराचं चातकाचं त्या ठिकाणी महाराजांनी उदाहरण दिलेले आहे. तसं महाराज चंद्राचा अमृतान्न सुद्धा महाराज म्हणतात सोपं आहे. वाघिणीचं दूध आणणं सुद्धा सोपं आहे. वाघिणीचं दूध आणणं सोपं आहे? सोपं आहे का? एक माणूस बिमार पडलं आणि ते वैद्याकडे गेलं. वैद्याला सांगितलं अशी अशी मला बिमारी आहे. वैद्यानं सांगितलं तुझी बिमारी नीट होते, पण औषध मात्र वाघिणीच्या दुधात द्यावं लागते. कशात? वाघिणीच्या दुधात. ते म्हणला बस गड्या, औषध ऐकले कीच आपली बिमारी गेली. म्हणला वाघिणीचं दूध आणायला गेले की वाघिण पहिलं मला मारतय. म्हणला मला मारल्यावर माझी बिमारी माग कशाला राहील. रोगासह रोग्याची निवृत्ती. रोगी तिकडच आणि रोगही तिकडच. वाघिणीचं दूध आणणं सोपं आहे का? आहे सोपं. फक्त दोन गोष्टी लागतात. वाघिणीचं दूध आपण सुवर्णाच्या पात्राच्या व्यतिरिक्त इतर कोण्याही जरी भांड्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते छिद्र करून बाहेर येते म्हणे. ते बाकी कोण्याही पात्रामध्ये राहू शकत नाही. त्यासाठी पात्र कशाचं लागतंय? सोन्याचं पात्र लागतंय. सोन्याची अंगठी मिळणं झाली जावयाला द्यायला 5 ग्रामची. पातीलं लागतंय. पातीलं बर, पातिलाची जोड केली कशी तरी धनाच्या जोरानं, पण ताकद एवढी पाहिजे
की छत्रपती संभाजी महाराजासारखी ताकद पाहिजे. जसं की पिसाळलेले वाघाच्या पिंजऱ्यात महाराजांना सोडल्याच्या नंतर महाराजांनी त्याच्या जाबाडात हात घालून जसं चिरून काढलं, एवढी ताकद पाहिजे. हे दोन गोष्टी एका ठिकाणी आले की वाघिणीचं सुद्धा दूध आणणं सोपंच आहे की नाही. मर्द मराठा वीर शिवाजी, मर्द मराठा वीर शिवाजी, अवतरले जगती हो, अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती. मर्द मराठा वीर शिवाजी, मर्द मराठा वीर शिवाजी, अवतरले जगती हो, अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती. गडकोंढाना सर करण्याला पाठविले त्या मालुसरेला, गडकोंढाना गडकोंडा गडकोंढाना सर करण्याला पाठविले त्या मालुसरेला, सगळे घेऊन सूर्याजीला, सगळे घेऊन सूर्याजीला, गेले गडावरती हो, गेले गडावरती शिवाजी, अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती. मराठा वीर शिवाजी, मर्द मराठा वीर शिवाजी, आ मर्द मराठा वीर शिवाजी, मर्द मराठा वीर शिवाजी, अवतरले जगती अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती. तसं महाराज दोन्ही गोष्टी एका ठिकाणी आल्याच्या नंतर वाघिणीचं सुद्धा दूध आणणं सोपं आहे, पण महाराज म्हणतात साधू मिळणं तेवढं सोपं नाही. आणखीन एका ठिकाणी सुंदर प्रमाण सांगतात. काय महाराज, असता जाता रवी दरवील, त्याचं पूर्वार्ध काय? बाह्य हिळा सागर तरवील, परित्या साधूची भेटी न होईल गा. आ चंद्र अमृत सुख सेववील, चंद्र अमृत सुख सेववील, असता जाता रवी धरवेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परित्या
त्या साधूची भेट न होईल गा त्या साधूची भेट न होईल गा त्या साधूची भेट न होईल गा त्या साधूची भेट होईल गा ऐसे कैसे याने भेटतील साधू 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 एवढा अवघड आहे महाराज. चंद्रामृत सुखे सेववील असता जाता रवी धरवेल. अस्ताला जाणार रवीला धरणे सोपं आहे म्हण. सोपं आहे का? सोपं आहे का? आहे की सोपं? संयमाईनं ते करून दाखवले की संयमाईनं 3 दिवसच निघू दिले नव्हते की ते सुद्धा सोपच आहे. अस्ताला जाणारा रवीला धरणंही सोपच आहे. चंद्राचा अमृत आणणंही सोपच आहे. सागर तरुण जाणं सोपं आहे का हो? सागर समुद्र तरुण जाणं सोपं आहे? ते आपल्या गावची नदी नाही, समुद्र आहे. तरी पण रामेश्वर पासून आपल्या श्रीलंकेपासून रामेश्वर पर्यंत 20 वर्षाच्या आतील एका मुलीने आपल्या त्या तुमच्या तामिळनाडूच्या एका मुलीने 13 तासात महाराज श्रीलंका ते रामेश्वर पर्यंत पोहोच आली. 13 तासात. सागर सुद्धा तरुण जाणं सोपच आहे. हे पूर्वीच सांगून ठेवलं महाराजांनी. पण त्या साधूची भेट होत तेवढं सोपं नाही. आणि म्हणून साधूचं दर्शन होत असतंय आपल्या भाग्यानं. साधू मिळे भाग्यानुसार अभाग्यासी कैसा मिळे दातार या न्यायाप्रमाणे. असो संतांच्या पदस्पर्शाने या ठिकाणी पुनीत झालेले हा दत्तवर्णी संस्थान दरवर्षी सुद्धा बापूंनी कुठला ना कुठला कार्यक्रम ठेवून कितीतरी साधू संतांना आमंत्रित करतात. कितीतरी संस्थानाचे या ठिकाणी संत महंत जपी तपी आखाड्याचेही काही साधू संत अशांच्या पदस्पर्शाने या ठिकाणी ही भूमी पवित्र झालेली आहे. आणि कालच्या कथेमध्ये आपण दैवल्य ऋषीची आणि राजा यदूची कथा ऐकली. आजच्या कथेमध्ये आपल्याला छिन्नबसवन्नाची कथा ऐकायची आहे. कल्याणी कुलबुर्ग. आता त्याचं नाव थोडंसं रूपांतर होऊन त्याचं नाव झाले गुलबर्गा. पूर्वीचं नाव त्याचं काय होतं? कुलबुर्ग. कल्याणी कुलबुर्ग. तेथील जे राजा होता बिजरंग नावाचा जे राजा होता त्या राजाच्या हाताखाली काम करणारे प्रधान हे बसवण्णाचे वडील होते. बसवण्णाचे वडील होते. आणि ते मुळात महाराज वीरशैव लिंगायत होते. महादेवाची उपासना करायचे. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचे. गळ्यात लिंग धारण करायचे. भस्माचे पट्टे लावायचे. पण कधी कधी कोणाच्या कुळात कोण जन्माला येते काही सांगता येत नाही. बरेच काही दत्त संप्रदायांच्या घरात सुद्धा वैष्णव जन्माला यायले तर नाही का. वैष्णवाच्या घरात काही दत्तपंथी व्हायले तर कोणाच्या घरात कोण जन्माला येतील काही सांगता येत नाही. कठोर असे शिवाचे महादेवाचे उपासक शैवोपासक. पण बसवण्णा मात्र महाराज बसवण्णाला मात्र दत्त महाराजांचा निजध्यास लागलेले आहे. मी कालच बोलून गेलो. पूर्वीचा ठेवा असल्याच्या नंतर ते काही केल्या माणूस राहत नाही.
किती जरी आपण बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला, जसं की सकुला बांधून ठेवलं तरी ते दोऱ्या तोडून घेऊन पंढरपूरला पळून गेले म्हणे महाराज, नाही का? सुकृत असल्याच्या नंतर ते जीव अजिबात राहू शकत नाही. आणि गोमट ज्याच्या जीवनात नसेल, सुकृत